काय सांगू मी सगळ्यांना? मी कुठे गेले होते, का गेले होते? मी नाही आत्ताच कोणालाही सांगू शकत. पण अवनी इतक्या खालच्या टोकाला जाईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. इतका वाईट कट करून तिने मला आता एकटं पाडलंय. मी जे प्रयत्न करते ते माझ्या कुटुंबाच्या भल्यासाठीच आहेत, पण त्यांना आत्ताच कसं पटवून देऊ मी? पण मला खात्री आहे माझं कुटुंब वेळ आली की मला समजून घेईल. अनयचा गैरसमज दूर झाला ना की त्याचाही राग मावळेल. वा, अगदी योग्य गिफ्ट दिलंयस तुम्हाला. हे काटे माझ्या जुळीत टाकायला निघाली होतीस ना, पण ते टोचलेत तुलाच. आता तरी कळलं का की तू कोणाशी पंगा घेतेस ते? का माझ्या आयुष्याचा सर्वनाश करायला निघालीयस ग? नक्की काय साध्य काय करायचंय तुला? माझी चूक झाली, तुझ्यावर उपकार करायला गेले आणि अशी वाईट वागतेस तू माझ्याशी. तुझी सगळ्यात मोठी चूक होती माझा भूतकाळ शोधायची. मी तुला आधीच सांगितलं होतं रेवा, माझ्या मागे लागू नकोस, नाहीतर मी तुझा वर्तमानच बिघडवून टाकेन. आणि आज बघ, तुझ्यावर कोणाचाच विश्वास नाहीये. तुझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या अनयचाही नाही. मी जे म्हणेन तेच सगळ्यांना खरं वाटतंय. संक्रांत यायच्या आतच मी तुझ्यावर संक्रांत आणली की नाही बघ. अजून खूप भोगायचंय तुला रेवा. सो जस्ट वेट अँड वॉच. नाही सांगू शकत कोणाला काही. त्याला काहीही सांगायचं नाहीये. हे बघ अनय, मला इतकंच वाटतं की तिने आम्हाला कोणाला काही नाही सांगितलं ना तरी चालेल, पण तिने तुला तर सगळं सांगितलं असेलच ना? नाही म्हणजे जाऊ दे, उगाच तू तिला काही बोलू नको. कारण तिने घरातल्यांना काही सांगितलं ना तरी काही फरक पडत नाही, पण तुमच्यात गैरसमज व्हायला नकोत ना? का तुलाही ती न सांगता गेली होती? तुम्हाला किती वेळ लागेल साधारण? म्हणजे 2-3 तास लागतील ना? बरं, तुमचं झालं की मला फोन कर, मी वाट बघते. तू तर म्हणालीस की घरी कोणीच नव्हतं, मग इतका वेळ का लागला? अरे रिक्षा, मला रिक्षाच नाही मिळाली आधी. काय रे, कसला विचार करतोयस? तुलाही सांगितलं होतं ना तिने की ती जुहूला गेलीये? का तुलाही ती? नाही, काहीतरीच काय. रेवा असं मला न सांगता कधी काही करेल का? तिने मला सांगितलं होतं आधीच. नाही, मला वाटलंच होतं की ती तुझ्याशी खोटं बोलून जाणार नाही. चला, माझ्या डोक्यावरचं टेन्शनच गेलं. चल. तेव्हा तुला माझ्यासमोर काही कबूल करायचंय? मला? काय? नक्की काही नाही? नाही. अरे तू असं का बोलतोयस? मला काय कबूल करायचं असणार तुझ्याकडे? अजून काय काय लपवणार आहेस तू रेवा? आणि अजून किती गोष्टींमध्ये खोटं बोलणार आहेस? या सगळ्या घरच्या लोकांचा विश्वास होता ना तुझ्यावर, आणि तुझं पालुपद असायचं ना की मी कधीच खोटं बोलत नाही म्हणून. त्या विश्वासाला तडा दिलास ना. माझ्याशी खोटं बोललीस. जर तुम्हाला आधी सगळं सांगितलं असतंस तर मी तुला काहीच विचारलं नसतं. पण आता मला विचारायचं आहे, तू मुंबईत नक्की कुठे गेली होतीस? आता तरी सांगणार आहेस का?
हे बघा नाही, मी सगळं सांगीन तुला, पण रेवा आता बास, आता बास. अजून ते उत्तर द्यायची जर वेळ आली नसेल ना, तर तोपर्यंत माझ्याशी एक शब्दही बोलू नको. अनय असं नाहीये. अनय तू गैरसमज करून घेतोयस. अनय अनय, बरं झालं इथेच भेटलास. बरं मला सांग, संक्रांतीची सगळी तयारी झाली ना पतंगबाजीची? काही शिल्लक असेल तर मला आताच सांग, आयत्या वेळेस काही गोंधळ नको व्हायला. आणि यावर्षी प्लीज, मला या वर्षी संक्रांतीला पतंगबाजी नाही करायची. काय? अरे असं काय? ती परंपरा आहे आपली गावाची, तुला करावंच लागेल, नाही तर सगळ्यांना वाईट वाटेल. आणि मला काय वाटतं त्याचं काय? मीच विचार करायचा लोकांना काय वाटतं याचा. आई, जर मला हे करायचं नसेल ना, तर प्लीज मला जबरदस्ती करू नका. हे बघ बाळा, तू राजगादीवर बसलेस, तू शिपुरापूरचा राजा, हा मान आहे तुझा. आहे ना माझा मान, राजा म्हणून आहे ना मला काही अधिकार. मग राजा म्हणून मी हे ठरवतोय की या वर्षीची संक्रांती मी सेलिब्रेट करणार नाही. अनय, मी तुला आता काहीच सांगू शकत नाही, पण मी काहीच चुकीचं केलेलं नाहीये. माझ्यावरच्या प्रेमाला तुला लाज वाटेल असं मी काहीही केलेलं नाहीये. प्लीज असं समजू नकोस, मला ते सहन नाही होणार. नको, अनय परत चिडेल माझ्यावर. अहो, माणसाला खोटं बोलायला काहीतरी सीमा. अहो, किती खोटं बोलावं माणसानी. नाही, तुम्ही प्रॉपर्टीच्या व्यवहारासाठी आमच्याशी स्वतःच बोलता आणि तीच प्रॉपर्टी परस्पर दुसऱ्याला विकूनही टाकता. नाही, ही व्यवहार करायची पद्धत झाली का? मान्य आहे तुम्ही राजघराण्यातले असाल, पण माणसाच्या शब्दाला काहीतरी किंमत असते हो. अहो, आम्ही इथं तुमच्यासाठी चांगल्यातला चांगला खरीददार आणला, आता काय उत्तर द्यायचं त्या पार्टीला? नाही, चूक आमचीच आहे. चूक आमचीच आहे की आम्ही तुमच्या बरोबर व्यवहार केला ना. नाही, मोठ्या लोकांच्या आहेत ना मोठ्याच गोष्टी, पण याच्यामध्ये ना मरण आमचं होतं. तुमच्याशी ना व्यवहारच करायला नको होता. हे कसं शक्य आहे? याचा अर्थ आम्ही मुंबईला होतो तेव्हा प्रॉपर्टीचा व्यवहार झाला होता, पण कोणी केला असेल तो? आणि अनयला याबद्दल काहीच माहिती नाहीये. हे अनयच्या कानावर घालायलाच पाहिजे. आणि म्हणूनच ती जागा आम्हाला विकायची नाहीये. आम्हाला माणसं ओळखता येत नाहीत हेच खरं आऊसाहेब. रेवा, बरं झालं तुम्ही आलात. अहो, तुमच्या नवऱ्याला काहीतरी समजावून सांगा जी. बघा कसं बोलतायत ते. अनय, मी तुझा फोन द्यायला आले होते. अनय, मला तुला काही सांगायचंय. आऊसाहेब, मी येतो. रेवा, काय झालं जी? अनय ना तुम्हाला एवढं काय सांगायचं होतं? आऊसाहेब, ज्या जमिनीबद्दल अनय सतत बोलत होता ती जमीन विकली गेली. काय? ते कसं शक्य आहे जी? कुठल्याही प्रकारच्या जमिनीचे व्यवहार हे आम्हाला विचारूनच होतात. मग कुणी केली ही हिम्मत? रेवा, तुम्ही जा.
आम्ही बघतो काय करायचंय ते. तुम्ही अनयना सांभाळा. आणि हो, गुंडप्पांना पाठवून द्या. बर. ಅಮ್ಮ, ನಾನು ಅವನ ಹತ್ತಿರ ಹೋಗಿದೆ. मी त्या कारभारांकडे गेलो होतो जी, पण त्यांना बरं नाही बघा. त्यांना अंथरुणावरून उठता पण येत नाही बघा जी. आणि जमिनीची सगळी कागदपत्र त्यांच्याकडे आहेत. खोटं बोलतायत ते कारभारी. कशावरून जी अम्मा? अण्णासाहेबांपासून ते आपले कारभारी आहेत की हो. अर्ध्या रात्री आपण त्यांना हाक मारली तर धावत येणारे कारभारी आज आम्हाला हवी असलेली माहिती द्यायला टाळाटाळ करतायत बघा. कसल्या तरी लोभापायी माणूस आपली निष्ठा विकतो हेच खरं. तुम्ही काय म्हणता ते कळत नाही बघा. गुंडप्पा, जेव्हा आम्ही तुम्हाला कारभारांकडे जमिनीच्या कागदपत्रांची चौकशी करायला जायला सांगितलं होतं तेव्हा तुम्ही त्यांना फोन केला होता. हौदू अम्मा, हौदू. आणि बघा, कागदपत्राची माहिती विचारायला येतो असं मी सांगितलं होतं त्यांना. मग जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे गेलात तेव्हा ते नीट बोलले का हो तुमच्याशी? आपण आजारी आहोत हे सांगताना त्यांनी तुमच्या नजरेला नजर भिडवली होती. ಇಲ್ಲ ರೀ अम्मा, पण ते किती बरं नाही हे दाखवतच माझ्याशी बोलले बघा. तुमच्या नजरेला नजर भिडवण्याची हिंमत त्यांची झाली नाही बघा. गुंडप्पा, माणूस खोटं बोलतो की हो, पण माणसाची नजर खोटं बोलत नाही. आणि म्हणूनच खोटं बोलताना माणसाला नजर चुकवावी लागते. त्यामुळे नजर भिडवायची गरज वाटत नाही त्यांना. आपण आम्हाला बोलावलं रावसाहेब? हो रावसाहेब, मुंबईच्या जमिनीची कागदपत्र तुमच्याकडे आहेत. ती आम्हाला ताबडतोब पाठवून द्या. कशाला रावसाहेब? ती जमीन सौद्याच्या लायकीची नाहीये असं आम्हाला वाटतं. पण आम्हाला नाही असं वाटत. आमच्या वजनाचा वापर करून तो सौदा आम्हाला पूर्ण करायचा आहे. तेव्हा पेपर्स ताबडतोब पाठवून द्या. पण ते कारभारी आजारी आहेत. तुम्ही बोललात त्यांच्याशी? छे छे, आम्ही कशाला बोलू? आमच्या कानावर जे आलं ते तुम्हाला सांगितलं. आपण जाणताच आम्ही असल्या लोकांच्या संपर्कात अजिबात राहत नाही. रावसाहेब, संपर्क न ठेवताही तुम्हाला सगळ्या बातम्या अचूक असतात जी. आणि आम्हाला हेही माहितीये की तुम्ही मागितल्यानंतर ते कागदपत्र द्यायला नकार देणार नाही. तेव्हा कागदपत्र ताबडतोब हजर करा. ठीक आहे. ಅಮ್ಮ, ಅವರು ಕಣ್ಣು ತಪ್ಪಿ ಏಕೆ ಮಾತಾಡಿದರು? ते नजर चुकवून का बोलत होते जी? तेही खोटंच बोलतायत गुंडप्पा. आम्हाला सगळं समजतंय. पण जे काही सत्य आहे ते आम्हाला त्यांच्याच तोंडातून ऐकायचंय बघा. अजून चेंज नाही केलंस तू? तुझे कपडे काढून ठेवलेत मी नेहमीसारखे. नाही, मला नको आहेत ते. अजून किती दिवस असा वागणार आहेस? किती दिवस बोलणार नाहीयेस माझ्याशी? आणि आज आपली पहिली संक्रांत आहे.
आजच्या दिवशी सुद्धा तोंड फिरवून बसणार आहेस? पहिली चूक तर देव सुद्धा माफ करतो. मी माणूस आहे, देव नाही. आणि मला देवत्वाची हौस सुद्धा नाहीये. अनय, मी चुकीचं वागले नाहीये रे. तुला विश्वासात न घेता मी कुठलंही पाऊल उचलीन का? प्लीज आजच्या दिवशी तरी असं वागू नकोस. प्लीज. मी एका अटीवर तुझं ऐकेन. अनय, एका अटीवर मी तुझं ऐकेन. अनय असं काय करतोयस? जर तू आजच्या दिवशी अनय, अनय. अनय, रेवा, रोमिला, ही तुमची पहिली संक्रांत आहे जी. रोमिला, तुम्हाला या सणाबद्दल काही माहिती आहे का? हा सण वर्षाच्या सुरुवातीला येतो बघा. सुगीराईचे दिवस असतात. शेतकरी खूप आनंदात असतो बघा. धनधान्य भरपूर प्रमाणात आलेलं असतं. सुवासिनी या दिवसापासून धनधान्याने ओटी भरून वर्षाची सुरुवात करतात जी. आपण प्रत्येक सणाला निसर्गाशी जोडतो, म्हणून त्या सुगडात बघ, या मोसमात पिकणारी फळं आणि धान्य यांच्या कोवळ्या लोंब्या दिसतील. आणि आजच्याच दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून आजच्या दिवसाला मकर संक्रांती असं म्हणतात. आणि मी असंही ऐकलंय की या दिवशी नवीन लग्न झालेल्या मुली हलव्याचे दागिने वगैरे घालतात. तशी प्रथा आहे, पण आपल्याकडे ही पद्धत नाहीये जी. आपल्याकडे सुवासिनी एकमेकींना हळदी कुंकू लावतात आणि मग आपल्या सौभाग्यासाठी उदंड आयुष्य मागतात. तुम्ही दोघी सुद्धा आता आधी देवाला हळद कुंकू वाहून घ्या. देवाला प्रार्थना करा की आमची ओटी अशी सदैव भरलेली राहू दे. हे घर धनधान्याने भरलेलं राहू दे. रोमिला, चला हळद कुंकू लावून घ्या. रेवा, तू नाही लावणार मला हळद कुंकू? अगं, सुवासिनीने लावलेलं शुभ असतं. आणि काय माहित, उद्या कदाचित तुझ्या नवऱ्यासारखा नवरा मलाही मिळेल. रेवा, लावा. त्यांनाही लावा की ओ हळद कुंकू. लवकर लग्न झालं तर नीट संसाराला तरी लागते. आणि तुमच्या हातून जर हळद कुंकू लागलं तर भाग्यच उजळेल की हो त्यांचं. लावा, हळद कुंकू लावा त्यांना. अवनी, भारीच खुशीत दिसताय की हो तुम्ही. नुसतं हळद कुंकू लावून सौभाग्य मिळत नाही म्हणतो आम्ही. आपल्या संस्कृतीत या गोष्टीला खूप मान आहे जी. तो राखायला शिकलात तर त्याचं महत्व कळेल तुम्हाला. चला, आता सगळ्यांना मी तिळगुळ वाटते. थांबा.
हा मान तुमचा नाही, हा मान आज या दोघींचा आहे. ही संक्रांत तुम्हा दोघींसाठी खूप महत्वाची आहे जी. तेव्हा परंपरेनुसार सगळं व्हायला हवं.